छत्रपती संभाजीनगर शहरात LPG गॅसचा तुटवडा जाणवू लागलाय। रिक्षा चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शहरातील 7 LPG गॅस पंपांपैकी सध्या फक्त 2च पंप सुरू असल्यामुळे गॅस भरण्यासाठी रिक्षाची लांबच लांब रांग बघायला मिळते। त्यामुळे रिक्षा चालकांचा वेळ वाया जात असून त्यांच्या दैनंदिन उत्पादनावरही याचा थेट परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया चालकांकडून व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी रिक्षा चालकांकडून करण्यात आली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुमित दंडुके यांनी रिक्षा चालकांशी संवाद साधलाय। बघूयात। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता सर्वच क्षेत्रामध्ये दिसून येतोय। LPG गॅस सिलेंडर एकीकडे महाग झाले, मिळत नाहीये नागरिकांना, अनेक दिवसाची वेटिंग आहे। तर दुसरीकडे LPG रिक्षावाल्यांचं देखील यामध्ये नुकसान होतं। LPG गॅस मध्ये भरण्यासाठी LPG गॅस मिळत नाहीये, गॅसचा भाव वाढलेला आहे। आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की काय नेमकं समस्या आहे। आता काय सांगाल, गॅसची काय परिस्थिती, मिळतोय का? सर आता सध्या आम्ही 80 रुपये देऊन गॅस भेटे नाही आम्हाला। एक घंटा नंबर लावला आम्ही, पहिले 60 रुपये गॅस होता आमचं 1 लिटर मागे, तर ते काय भेटे नाही। आता आम्ही काय यादना पैसे काढून 1000 रुपये आपण 500 रुपये घ्या, मित्रांनो 500 रुपये घ्या, ते गॅस टाकलं। पण आता लगेच 100 रुपये झाले। आता गॅस मिळतोय का? पण आता 80 रुपये लिटर आता आलं नाही अजून, आता तर भेटेच नाही। जेव्हा येईल तेव्हा येईल म्हणतात लोक, नाही भेटत मग काय करणार? आमच्या उपाशी राहायचं सर। लेकर माझं आमचे 5,000 किराया आहे, घर आहे, दुसरं भस्तीदार खत्ता म्हणजे तिकडे काय आहे आमचं? ते गरीब लोक आम्ही सगळे रिक्षावाले। नुसतं 80 रुपये लिटर झाला, 81 झाला, पण 7 पंप कोरडे झालेले, गॅस कुठेच नाही, कुठेच गॅस नाही। 80-82 रुपये लिटर नाही करायचे आता जर भेटलात तर, नाही तर मग उद्या आमच्या गाड्या उभ्या करून आम्हाला संपाचं हत्यार। पण तुम्ही गोरगरीबाला आम्हाला न्याय भेटावा असं एवढं अपेक्षा आहे सर, दुसरं काही नाही आमचं। नाही लेकर उपाशी राहतील मग काय, आम्ही 5,000 रुपये किराया आहे, गाडीचे हप्ते भरावं, आम्ही काय करणार? काय सांगाल, LPG गॅस रिक्षा चालवता कधीपासून उभा आहे, गॅस मिळतोय का? गॅस तुरळक मिळतोय आणि 1-1.5 तास जातोय नंबरला। पहिले काय भाव होता, आता काय भाव मिळतो? पहिला होता 63 रुपये, आता काय भाव? आता 80 रुपये, म्हणजे 20 रुपये वाढले 1 लिटर मागे। मग कसा गॅसचा तुटवडा आहे त्यामुळे भाडे भेटतायत? नाही, भाडे वाढून पण भेटत नाही। आणि प्लस असं झालं, उन्हाळ्यामुळे लोक निघत नाही बाहेर, आणि थोडं धंदा पण आमचा कमी झाला। काय सांगाल? विषय असा आहे की पहिले 63 रुपये लिटर होतं आणि आता 80 रुपये झालं। पॅसेंजर जरी भेटलं समजा एखादा दोन, तर त्याच्यामध्ये काय होतं की ते म्हणतात 30 रुपयात चला, 20 रुपयात चला, ते परवडत नाही। आणि आपण 3-3, 4-4 लाखाच्या गाड्या घेऊन बसलोय आपण, आणि वैयक्तिक असं म्हणायचं की म्हणजे खूप पुरतच नाही ना। 80 रुपये लिटर म्हटलं त्याच्यामध्ये करणार काय? समोरचं पॅसेंजर म्हणतं फक्त 30 रुपये देतो मी, तर त्याच्यामध्ये जायचं आपल्याला कमी 5 किलोमीटर। भाव वाढल्याचा फटका कुठेतरी बसलेला आहे, कुठेतरी बसलेला। आणि गॅस मिळतोय शहरात? गॅस तुरळक ठिकाणी मिळतोय आता, त्याच्या पण 1-2 तास तिथे थांबल्यानंतर भेटलं तर भेटला, नाही भेटला तर भेटला, नाही तर मग बंद जर झालं, संपलं समजा, वापस जावं लागतं। 7 पंप बंद झाले सर, आपल्या इथले 7 पंप बंद झाले, खाली 2 पंप चालू आहेत। ते म्हणतात 12-1 वाजता चालेल, नाही तर तुम्ही फुल भरा। तर हे होते काही रिक्षावाले, त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्यात। त्यांचं म्हणणं आहे गॅस मिळत नाहीये, तुरळक ठिकाणी मिळतोय, पण त्याचाही भाव वाढलेला आहे आणि धंदा करायला, रिक्षा चालवायला मात्र ते पुरत नाहीये। अशाने उपासमारीची वेळ कुठेतरी यांच्यावर येऊ शकते, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। न्यूज साठी मी सुमित दंडुके, छत्रपती संभाजीनगर।